न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी 7 दिवसानंतर मुंबईत पोहोचल्यानंतर राज्यपाल कार्यालय आणि ईडी कार्यालयाला निवेदन देण्यात आले। नाशिक विल्होळी या ग्रामीण भागातून 16 जानेवारी रोजी पायी मोर्चा मुंबईकडे रवाना झालाय। 7 दिवसानंतर मंगळवारी मुंबईमध्ये पोहोचल्यावर प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांचं निवेदन राज्यपाल कार्यालयातील सचिव यांनी स्वीकारले। यानंतर ईडी कार्यालयाला निवेदन दिले। निवेदनात म्हटलं आहे की अंबड आणि सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 1100 हेक्टर इतकी जमीन सन 1973 ला बळजबरीने संपादित केली। त्यावेळी अनेक आश्वासने शासनाने दिलेली होती, एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही। 1994 च्या परिपत्रकातील पीएपी धोरणात बदल करण्यात यावा। अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायरान जमीनही विनासंमती MIDCला देण्यात आली आहे। ती गायरान जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी। MIDC व नाशिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही STP प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली, त्यामुळे शेती पिकत नाही। अंबड चुंचाळे येथे प्रचंड नागरी वस्ती वाढल्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे। MIDC मध्ये अनेक भूखंडावर बेकायदेशीर पोटभाडे करू आणि बेकायदेशीर भूखंडांचा वापर थांबवण्यात यावा, अशा विविध मागण्यांबाबत शासनाने दखल घ्यावी। या पायी मोर्चात बंडू दातीर, सुखदेव दातीर, गोरख दातीर, योगेश दातीर, हेमंत दातीर, शांताराम पडोळ, भाऊसाहेब दातीर, चंद्रकांत दातीर, अविनाश पडोळ, शरद कर्डेल, मनोज दातीर, महेश दातीर, बारकू दातीर, विष्णू दातीर, संतू दातीर, सीताराम दातीर, अरुण दातीर, प्रकाश कर्डेल, सुभाष कर्डेल, राजेंद्र दातीर, प्रकाश दातीर, सोमनाथ दातीर, भाऊराया दातीर, भास्कर दाते, विक्रम दातीर सहभागी झालेले होते।